आत्ता ज्याच्यावर चर्चा चालू आहे म्हणजे विमेन रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जी पास झाली 106 नंबरची, ती लागू करण्याबद्दलचे विचार चालू आहेत. आता काही विषय हे पुन्हा पुन्हा येत राहतात, जसं वन नेशन वन इलेक्शन, युनिफॉर्म सिव्हिल कोड. तसं मला आठवत आहे की विमेन रिझर्वेशनचा बिल जे मांडलं गेलं, प्रथम गुजरात पंतप्रधान होते, तर ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं गेलं होतं पार्लमेंटच्या, आणि जिथे मला बोलायकरता बोलवलं होतं. तेव्हापासून म्हणजे 30 वर्ष गेले हे चालू आहे. ते 2023ला म्हणजे निवडणुकांच्या आधी हे पास झालं. आता त्यावेळी असं सांगण्यात आलं की हे कधी, याची अंमलबजावणी कधी होईल, तर जनगणना झाल्यानंतर म्हणजे 2-4 वर्ष गेली, त्यानंतर डिलिमिटेशन झाल्यानंतर म्हणजे पुन्हा आणखी 2-4 वर्ष गेली, म्हणजे 29लाही ते होणार नव्हतं. कदाचित 34 सालाला ते लागू झालं असतं. मग अचानक 29 सालीच ते लागू करावं असं का वाटतं, तर याची राजकीय कारणं असणार, पण त्याच्यामध्ये मी जाणार नाही. मी घटनात्मक ज्या प्रोव्हिजन्स आहेत तेवढ्या फक्त बोलतो. एक म्हणजे लक्षात घ्या की पार्लमेंटचं महत्त्व हे आता कमी कमी होत चाललं आहे जगात सगळीकडेच, भारतातच असं नाही. कारण पार्लमेंटला कंट्रोल कॅबिनेट करतं आणि कॅबिनेटला कंट्रोल पंतप्रधान करतात. म्हणजे घटना दुरुस्ती बिलसुद्धा आता इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं घटना दुरुस्ती बिल 2 दिवसात संमत झालं, काहीही चर्चा त्याच्यावर झाली नाही. म्हणजे संसदेचं महत्त्व हे खूप कमी होत आहे आणि पंतप्रधान हे फार महत्त्वाचे ठरत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की संख्या वाढवणं याच्यामध्ये काही फारसा अर्थ नाही आहे. संख्या वाढवण्यापेक्षा गुणात्मक जास्त वाढवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपली राज्यघटना ज्यावेळी स्वीकारली गेली त्यावेळी शेवटच्या दिवशी राजेंद्र प्रसादांनी जे भाषण केलं म्हणजे 26 नोव्हेंबर 49ला, त्यात ते असं म्हणाले, मला 2 दुःख आहेत. एक म्हणजे आपली राज्यघटना भारतीय भाषेत लिहिली गेली नाही, इंग्लिश भाषेत लिहिली गेली. आणि दुसरं दुःख असं आहे की संसदेमध्ये जे लोक निवडून येतील ते चारित्र्य संपन्न असतील याची खात्री देणारी कुठलीही तरतूद आपल्या राज्यघटनेत नाही. त्यामुळे आज आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 1/3 लोकांवर संसदेच्या क्रिमिनल खटले चालू आहेत आणि मोठे चालू आहेत, म्हणजे खुनाचे चालू आहेत, रेपचे चालू आहेत, एक्स्टॉर्शनचे चालू आहेत. तर अशा लोकांची संसदमध्ये ती संख्या वाढवण्यात काय मुद्दा आहे? त्याचं गुणात्मक वाढ होणं हे जास्त आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की किती लोकसंख्या आहे आणि किती संसद सदस्य आहे याचं गणित असं काही नाही आहे जगामध्ये. म्हणजे आता अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटी आहेत, त्यांच्या सिनेटमध्ये फक्त 100च मेंबर आहेत. किंवा इंग्लंडची लोकसंख्या समजा 7 कोटी आहे साधारण, तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 लोक आहेत. आता हे प्रमाण धरलं गृहीत तर मग 140 कोटी करता 14,000 सदस्य असायला पाहिजेत. तेव्हा तसं काही नातं नसतं. चांगली लोक असायला पाहिजेत, संख्येला फारसं महत्त्व नाही आहे. नाहीतर मग आता उदाहरणार्थ मोहन भागवत परवाच म्हणाले की प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये 3 मुलं जन्माला यायला पाहिजे. म्हणजे ही संख्या 140 कोटीवरनं 210 कोटीवर आणखी 15-20 वर्षात जाईल. मग काय 20,000 मेंबर करायचे का संसदेचे? तेव्हा हे पोरखेळ आहे अक्षरशः. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी क्लिअर करतो, गैरसमज होऊ नये कोणाचा म्हणून, की स्त्रियांचं रिझर्वेशन जे आहे ते व्हायलाच पाहिजे, 1/3 रिझर्वेशन. फक्त संख्या वाढवायचं जे आहे त्याला काही माझ्या मते फारसा अर्थ नाही किंवा निरर्थक आहे ते. तो राजकीय डावाचा म्हणजे निवडून येण्याकरता ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. कारण असं आहे की 4थ्यांदा आता मोदी उभे राहतील किंवा BJP लढवेल. पहिल्या 2 वेळा त्यांना बहुमत मिळालं, 3ऱ्या वेळी 300 ते 240वर म्हणजे साधं बहुमतसुद्धा त्यांचं गेलं आहे. 2 कोबड्या घेऊन ते सध्या सरकार चालवत आहेत. तेव्हा पुढच्या याच्यामध्ये पूर्ण बहुमत मिळावं याकरता त्यांचे काही गणित असणार, हिशोब असणार, त्या दृष्टीने कदाचित ते वागत असतील. पण मी राजकारणामध्ये काही जात नाही. एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, पुन्हा राज्यघटनेकडे येतो मी, की ही घटना दुरुस्ती जर का करायची असेल तर 2/3 मेजॉरिटी लोकसभेत लागते, 2/3 मेजॉरिटी राज्यसभेत लागते. आणि 368 कलमाखाली जर का त्या घटना दुरुस्तीमध्ये लोकसभा राज्यसभेचं प्रतिनिधित्वामध्ये फरक होणार असेल तर 1/2 घटक राज्यांची रॅटिफिकेशन संमती पण लागते. किंवा 3 टप्पे लागणार आहेत तिथे, किंवा 4था टप्पा म्हणजे राष्ट्रपतींची संमती, पण ती बंधनकारक असते, म्हणजे त्याच्यावर आपण नको विचार करायला.
किंवा 2/3 मेजॉरिटी लोकसभा, 2/3 मेजॉरिटी राज्यसभा आणि 1/2 राज्यांचं रॅटिफिकेशन हे या सगळ्याला लागणार आहे. आणि असं जर का घटना दुरुस्ती झाली तर मग आधीचं सेन्सस कुठलं होतं, कुठल्या सेन्ससवर अवलंबून राहायचं वगैरे याला महत्त्व उरत नाही. घटना दुरुस्ती करून ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना साध्य करता येतील. ही आत्ताची पोझिशन आहे.